नमस्कार मित्रांनो. कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे अमृता ही प्रेग्नन्सी रिपोर्ट घेऊन पुन्हा घरी आलेली असते आणि यश तिला म्हणतो की हे खोटे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट्स दाखवून तुला काय वाटतं की तुला या घरात आम्ही परत घेऊ का? तर असं अजिबात नाही. हे खोटे रिपोर्ट्स दाखवून तू या घरात शिरू पाहतेस हे आम्हाला लक्षात आलं आहे. तेव्हा आता विद्या पण म्हणते की हो बरोबर, ही ना भाऊजी नाटक करत असणार प्रेग्नन्सीचं आणि मुद्दाम घरात शिरायला बघते. तेवढ्यात हे सगळं होत असताना अमृताला चक्कर येते आणि तिला गरगरतं. तेव्हा पटकन कावेरी तिला सावरते आणि तिला खाली बसवते आणि म्हणते की अमृता तू इथे खाली बस, काय होतंय तुला? असं म्हणून आता तिला पाणी प्यायला देते. तिला जरासं गरगरत असतं. अमृताला ती म्हणते की तू इथे बस पाहू आणि शांत बस, काही आता बोलू नको. असं म्हणून ती तिला आता बसायला सांगते. परंतु इथे माला मात्र अजिबातच अमृता आलेली आवडलेलं नसतं. ती तिच्याकडे रागानेच बघत असते. त्यावेळेला अमृताला आता पुन्हा एकदा चेव येतो. ती म्हणते की माहिती आहे मला, तुम्हा सगळ्यांना असंच वाटत असेल ना की हे सगळं मी खोटं बोलते, तर उद्या एक काम करा, ते तुम्हाला जे मी आता रिपोर्ट्स दिले ना ते रिपोर्ट्स फाडून टाका. कारण की ते जे रिपोर्ट्स आहेत ते तुम्हाला खोटे वाटत आहेत ना, आणि मग दुसऱ्या डॉक्टरांना आता इथे बोलवा आणि त्यांना चेक करायला सांगा. आणि मग जेव्हा माझे रिपोर्ट्स येतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मी तुमच्याशी खरं बोलते की खोटं बोलते. हे सगळं मी खोटं बोलते असं का वाटतंय तुम्हाला? म्हणजे मला माहिती आहे माझी एक चूक झाली आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण मला असं का करताय? म्हणजे मी इथे आलेही नसते. खरं तर मला इथे यायचं नव्हतंच, परंतु या एका न्यूजमुळे मला इथे यावं लागलं. माझ्या पोटात या घराचं वारस वाढतोय ना, धर्माधिकाऱ्यांचं बाळ या पोटात वाढतंय आणि त्यामुळे मला इथे यावं लागलं. नाहीतर मी इथे आलेच नसते, असं ती बोलून दाखवते. नंतर पुढे ती म्हणते की मला हेही माहिती की तुम्हाला मी अजिबात आवडत नाही, परंतु जर तुम्ही माझ्या एका या चुकीची शिक्षा तुम्ही जर माझ्या पोटातल्या बाळाला या वारसाला देणार असेल तर मग काय आहे ना, म्हणजे कशाला अर्थच नाही आहे आणि मग माझ्या या पोटातल्या बाळाला किंवा माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही आहे. तेव्हा आता ती म्हणते की बस झालं, नको आता मला हे सगळं नको, मला ना आता हे सगळ्या जगण्याचा फार कंटाळा आला आहे, त्यामुळे आता मी हे सगळं संपवते, नकोच आहे मला काही. असं म्हणून ती आता चिडूनच त्या खुर्चीवरून उठते आणि टेबलजवळ म्हणजे डायनिंग टेबलवर जी सुरी ठेवलेली असते ती सुरी स्वतःच्या पोटात खुपसायला बघत असते आणि स्वतःचा जीव घेत असते. तेव्हा कावेरी तिला ओरडते आणि म्हणते की काय करतेस हे तू? अमृता अगं कळतंय का, तुझ्या पोटात एक जीव वाढतोय आणि त्या निरागस जीवाची काय चूक आहे सांग? अगं तो या जगात येण्याच्या अगोदरच त्याला मारण्याची जी काही अधिकार आहे ते तुला कोणी दिला? असं कावेरी तिला ओरडते आणि मा पण ओरडते. म्हणते की अमृता गप्प बस, तू हे जे काही करतेस ना, तुला करायचं आहे ना, तुला जीव द्यायचा ना तर खुशाल जीव दे, मला काही एक फरक पडणार नाही. परंतु एक काम करायचं, इथे माझ्या या घरात जीव द्यायचा नाही. तुला जायचंच आहे ना तर चल बाहेर निघ, बाहेर जाऊन कुठेतरी जीव द्यायचा. इथे माझ्या या घरात हे सगळे कारस्थान करायचे नाही, समजलं? लक्षात घे. आणि काय गं, तुला हे सगळं करताना जराही लाज वाटत नाही आहे? म्हणजे तू म्हणतेस की तुझ्या पोटातल्या बाळाला हे सगळं समजायला नको म्हणून तू हे सगळं करते, पण तुझ्या लक्षात येते का तू जे वागशील ना तेच तुझं हे बाळ शिकणार आहे. त्यामुळे तू हे सगळं करू नको. तुला जर इथे नाटकं करायची असतील तर इथून आता चालू पड, असं मा तिला ओरडते. तेव्हा कावेरी म्हणते की मा थांबा प्लीज, असं करू नका. आता मा असं बोलल्यावर कावेरीच तिला थांबवते आणि म्हणते की मा आपल्याला अमृताला असं घराबाहेर काढता येणार नाही. ती आपल्याशी कितीही वाईट वागली असली तरी तिच्या पोटात धर्माधिकाऱ्यांचा वारस म्हणजेच उदय भाऊजींचं बाळ वाढतंय, त्यामुळे काही झालं तरी तिला आपल्याला असं कितीही इच्छा असून घराबाहेर काढता येणार नाही आणि तसं करणंही चुकीचं आहे. आणि मला सांगा ना की तो छोटासा जीव त्यांच्या पोटात जन्म घेतोय, त्याची काय चूक आहे या सगळ्यात? तो जन्म घेतोय तर यात अमृता वहिनी असं वागली तर त्यात त्या बाळाची काय चूक ना? आपण त्याला या यातना या त्रास का द्यायला हव्यात इतक्या त्या पोटात वाढत असताना? असं अमृताला ती बोलून दाखवते. आणि मला पण खरं तर कावेरीचं म्हणणं पटतं. उदयही आता अमृताकडे आणि तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा मग आता कावेरीला मा म्हणते की लक्षात ठेव, इथून पुढे अमृता तू इथे राहायचं आहेस ते फक्त आणि फक्त उदयची बायको म्हणून नाही, तर या बाळाची आई म्हणून या घरात राहायचे. उदयची बायको किंवा धर्माधिकाऱ्यांची सून यामधले कुठलेही हक्क किंवा अधिकार तुला या घरात मिळणार नाहीत. तू या घरात सून म्हणून नाही तर केवळ एक आश्रित म्हणून राहणार आहेस. लक्षात ठेव, या घरातली आश्रित आहेस तू फक्त, बाकी काहीही नाही. असं आता ती बोलू लागते. त्यामुळे पौर्णिमा आणि बाकीचे सगळे तिच्याकडे बघतच राहतात.
आता इथे कावेरी म्हटल्यावर यशही म्हणालेला असतो की हो मा, जे काही कावेरी म्हणतेत ना ते अगदी बरोबर म्हणतायत. त्यानंतर मग आता यश म्हणतो की लक्षात ठेव अमृता, तू या घरात राहतेस ते फक्त या बाळामुळे, नाहीतर तुला या घरात कोणीही ठेवणार नाही. त्यामुळे इथून पुढे तुझा कसल्याही कुठल्याही गोष्टीची काहीही संबंध नसेल. तू फक्त इथे तुझ्या बाळासाठी राहणार आहेस बस, कारण त्या जीवाला आम्हाला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही. त्याबरोबर मा देखील म्हणते की हो, फक्त तू इथे आश्रित म्हणून आहेस आणि एकदा की तुझं हे बाळ जन्माला आलं की तू या घरातून, धर्माधिकाऱ्यांच्या घरातून कायमचं निघून जायचं आणि तोपर्यंतच तुझा या घराशी संबंध असेल. खरं तर कोणताही असा संबंध नाही आहे, कुठलंही नातं नाही. फक्त या बाळासाठी तुला इथे या घरात आम्ही राहायला देतोय. परंतु आश्रितासारखं जगायचं, कुठल्याही गोष्टीवर कोणताही अधिकार हक्क दाखवायचा नाही, असं मा तिला बोलून दाखवते. सगळ्यांनी आता अमृताला चांगलंच फैलावर घेतलेलं असतं आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टीत अमृताला आता पुढे काहीच बोलता येत नाही. ती तिथून निघून जाते. कोणाच्याच बोलण्याला काहीच न उत्तर देता तिथून गपचूप जाते. तर आता जाणाऱ्या अमृताकडे उदय हा बघतच राहतो आणि खरं तर घरात आनंदाचीही अशी बातमी, परंतु अमृताने हे सगळे काही केले त्यामुळे त्या घरात या बातमीला कोणाचाही आनंद किंवा प्रतिसाद काहीच नसतो. तेव्हा आता उदय हा यशला बोलून दाखवतो की यश, अरे इतकी आनंदाची बातमी आहे, पण बघ ना आपल्यावर वेळ काय आली आहे. ही इतकी आनंदाची बातमी असून माझं बाळ अमृताच्या पोटात वाढत असूनही त्याचा आनंदच होत नाही आहे रे मला. असं म्हटल्यावर आता यश आपल्या दादाला शांत करतो आणि त्याला धीर देत असतो. सगळेजण गप्प बसलेले असतात आणि पौर्णिमा म्हणते की आजच मी म्हणाले ना की घरात किती आनंदाचं वातावरण आहे. कित्येक दिवसानंतर या घरात आनंद आहे आणि मा पण म्हणाल्या होत्या की माझ्या घराला कोणाची दृष्ट नको लागायला. पण ही अमृता आली आणि पुन्हा एकदा आपल्या घरातल्या आनंदाचा विरस झाला. आपल्या आनंदाला पुन्हा एकदा त्या अमृताचीच नजर लागली असं वाटायला लागलं आहे मला. त्यावेळेला आता इथे मा म्हणते की हो ना, खरंच ही अमृता आली आणि घरात पुन्हा एकदा सगळं टेन्शनचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यावर आता इथे मा आणि यश काहीतरी बोलत असतात. तर इथे विद्या आणि कावेरी या दोघींचं तिसरंच टेन्शन असतं आणि विद्या म्हणत असते की वहिनी आता काय करायचं आहे आपण, मला कळतच नाही आहे. उद्या फंक्शन येऊन टेपले, उद्या ते सगळं फंक्शन आहे आणि आपल्याला हे कसं काय देता येणार. म्हणजे त्यांना जे काही आपल्याला साड्या द्यायच्यात त्या सगळ्या साड्या खराब झाल्यात, आपण हे कसं काय करणार आहे. कावेरी म्हणते की आता मलाही समजत नाही आहे विद्या वहिनी काय करायचं आहे ते. तर आता दोघींना असं काळजीमध्ये बघून यश म्हणतो की तुम्ही दोघेही तिथे तशा का बसल्यात. यश तिच्याजवळ येतो आणि विचारतो की काय झालं आहे कावेरी, म्हणजे टेन्शन काय आहे. तेव्हा ती म्हणते की यश, उद्या फॅशन शो होता आणि त्या फॅशन शोसाठी लागणाऱ्या सगळ्या साड्या तुम्ही सोडवून आणल्या तर खऱ्या, परंतु त्या सगळ्या साड्या खराब झाल्या आहेत. मग अशा साड्या आपण मॉडेलिंगला कशा काही द्यायच्यात, खूप खराब आहेत त्या साड्या, काय करायचं काहीच कळत नाही आहे. मग आता त्यावर यश म्हणतो की विद्यावहिनी यासाठी आपल्याला काही करता येणार नाही का. तेव्हा मग ती म्हणते की आपल्या हातात जर पूर्ण एक दिवस असता तर आपण काहीतरी नक्कीच करू शकलो असतो, परंतु आपल्या हातात खूप कमी वेळ आहे, जवळजवळ दिवसही हातात नाही. मग काय करता येईल आणि इतक्या सगळ्या साड्या एवढ्या कमी वेळात बनवणं हे खूप कठीण काम आहे. तेव्हा मग आता त्यावर विद्या म्हणते की आता काय करायचं, माझे तर होप्सच सुटलेत सगळे. मग त्यावर कावेरी म्हणते की त्या ऑर्गनायझर्सला आम्ही जर कळवलं की आम्ही स्पर्धेतून माघार घेतो आहे, तर ऐनवेळेला स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे त्या लोकांना आम्हाला 5 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. इतका 5 लाख रुपये दंड, हे ऐकल्यावर सगळ्यांना घरात धक्काच बसतो की काय 5 लाख रुपये. तेव्हा मा आणि पौर्णिमा दोघीजणीही बघतच राहतात की इतका मोठा दंड भरावा लागणार आहे. या आम्ही पण बोलते की बापरे, यश म्हणजे काही करणार नाही तरीही इतका मोठा दंड भरावा लागेल. सगळेजण गप्प असतात. त्यावर आता कावेरी पण टेन्शनमध्ये असते. यश म्हणतो की मला सांगा की आपल्याकडे थोडे माणसं आहेत, म्हणजे आपल्याला घरात आपण आपले जे काही मेंबर आहोत ते मिळून काहीतरी करू शकतो का यामध्ये. म्हणजे बघा, म्हणजे आपल्याला मिळून करता येण्यासारखं काही आहे का एवढ्या कमी वेळात. तेव्हा विद्यालाच ते सगळेजण विचारतात. विद्या म्हणते की हो भाऊजी, म्हणजे आपण सगळेजण मिळून करू शकलो असतो. खरं तर हे सगळं ना त्या अमृतामुळे झालं आहे आणि ती आले त्यामुळे आणखीनच वेळ वाया गेला आहे. पण हे आता आपण नक्की काय करायचं ते ना मलाही समजत नाही आहे. त्यावर आता लगेचच विद्या म्हणते की आपल्याला हे सगळं करायला फक्त आता 15 तास हातात आहेत. तेव्हा मग यश म्हणतो की ठीक आहे, मग आपण घरात सगळे मिळून करू शकतो. म्हणजेच पौर्णिमा काकू, आपण आपण सगळेजण मिळून, तुम्ही, कावेरी किंवा मग यामीताई. तेव्हा पटकन यामी म्हणते की म्हणजे मी हे सगळं करायचं आहे का, मी या सगळ्यात मदत करायची का.
तेव्हा आता लगेचच मा ही तिच्याकडे रागाने बघायला लागते आणि पौर्णिमा पण म्हणते की हो अगं यमुना, काय हरकत आहे, म्हणजे आपण सगळे मिळून करूया. आता पौर्णिमा पण लगेचच विद्याला साथ देण्यासाठी होकार दर्शवत म्हणते की हो हो चालेल, आपण सगळं मिळून करूया. आणि यश, चालेल, काहीच हरकत नाही, तू मी आणि आपण सगळे मिळून हे सगळं करूया. मला तरी वाटतंय की आपण सगळे मिळून जर केलं ना तर हे काम नक्कीच पार पडू शकतं, त्यामुळे आपण करूया सगळे, काहीच प्रॉब्लेम नाही, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला आता लगेचच माकडे सगळेजण बघत असतात. तेव्हा कावेरी माला विचारते की मा, तुम्ही पण कराल ना आम्हाला मदत या संकटात. असं म्हटल्यावर आता मा काहीच बोलत नाही आणि मा तिच्या खोलीमध्ये आता रागाने निघून जाते. यश म्हणतो, 1 मिनिट कावेरी, मी आलोच. तेव्हा मा निघून गेल्यावर सगळ्यांचा मूड पुन्हा नाराज झालेला असतो. सगळेजण आता गप्पच बसलेले असतात. तेव्हा आता मा तिचं काम आवरत असते, तिच्या गोळ्या घेत असते. तेव्हा यश येतो आणि म्हणतो की मा, काय झालं, तू मगाशी अशी तिथून का बरं निघून आलीस? म्हणजे तुला कावेरीने विचारलं होतं की मा त्यांच्या त्या उद्याच्या म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहे त्यामध्ये तू साथ देशील का, पण तू काहीच बोलली नाहीस. तेव्हा आता लगेचच मा म्हणायला लागते की यश, हे बघ, माझं उत्तर तुला ठाऊक आहे. मला सुरुवातीपासूनच या व्यवसाय आणि या सगळ्याला नकार होता. मला माहीत होतं एकदा की स्त्री या बाहेरच्या गोष्टींमध्ये गुंतते तेव्हा तिला सगळ्या गोष्टी करणं हे सहज होत नाही. पण घरचं आणि बाहेरचं यामध्ये स्त्रीची नेहमी तारेवरची कसरत असते आणि ती प्रत्येकाला झेपत नाही, हे मला अगोदरच माहीत होतं. म्हणूनच मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं आणि यासाठी मला अगोदरच परवानगी नव्हती. पण तुम्ही मात्र ती मिळवलीत. पण आता तुम्हाला असं वाटत असेल की त्या तुमच्या सगळ्या खेळात मी तुम्हाला मदत करेन, तर ते अजिबात होणार नाही आहे. मी तुमच्याबरोबर नाही आहे यावेळेला, असं मा पटकन बोलून दाखवते. तेव्हा तो म्हणतो की पण मा, तू तर कावेरीला माफ केलंयस ना, आणि तुला माहिती आहे कावेरी कशी आहे, ती कोणत्याही गोष्टीमध्ये माघार घेत नाही आहे, सगळं काही व्यवस्थित करते, तर मग आपण कशाला हे करायचं आहे? तेव्हा आता त्यावर लगेचच मा म्हणते की हो, मला माहिती आहे की सगळं करते, परंतु तरीही मला या गोष्टीवरती अजिबातच विश्वास नाही आहे. तुला माहिती आहे ना, या व्यवसायामुळे आपण काय काय गमावलं आहे, ते आपल्या या घराने किती त्रास सोसला आहे ते तुला माहिती आहे ना. तेव्हा मग तो म्हणतो की हो मा, मला माहिती आहे तू माझ्या आईबद्दल बोलतेस, परंतु प्लीज असं करू नकोस. मला आता तू एक गोष्ट सांग, सगळं काही व्यवस्थित होईल, फक्त कावेरीच्या डोक्यावर तुझा हात असू दे आशीर्वादाचा, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि कावेरी तशी नाही आहे, तुला माहिती आहे ती सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे जपते आणि तुझंही मन तिला कधीही मोडायचं नसतं ग मा, पण सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजेत, इतकंच वाटतंय मला. आणि यावेळेला कावेरी ज्या स्पर्धेत आहे त्या स्पर्धेत काही करून तिला हा त्रास सहन करावा लागेल, त्यासाठी मग आम्ही सगळेजण तिला मदत करणार आहोत. तेव्हा मा त्याला समजवत असते की ठीक आहे, तुम्ही सगळेजण करू शकता, मी कोणालाही अडवत नाही आहे, परंतु ही सगळी जी काही प्रयत्न आहेत ते तुम्ही सगळ्यांनी मिळून करा, परंतु त्या सगळ्यामध्ये मी येणार नाही आहे. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की मा, पण तू पण तर आपल्या व्यवसायाला हातभार लावायचीच ना गं. तेव्हा ती म्हणते की हो, लावायचे मी हातभार, अगदी बरोबर, करायचे सगळे, परंतु तुम्हाला माहिती आहे मी आणि पौर्णिमा दोघंजणही फक्त घरून तुम्हाला ते काही गोष्टीत मदत करायचो, काही डिझाईन्स असायची किंवा कुठल्याही गोष्टी या तुम्हाला मी घरून द्यायचे. आम्ही दोघींनी कधी तुमच्या त्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवलं होतं का, तर कधीच नाही. म्हणूनच लक्षात ठेवा की किती काही झालं ना तरीही या गोष्टींमध्ये तुम्हालाच मदत करावी लागेल. तेव्हा आता यश मात्र पूर्णपणे माकडून परमिशन घेतो आणि या सगळ्याची तयारी सुरू असते. आता रात्र झालेली असते आणि घरात सगळेजण ते विद्याचं आणि कावेरीचं काम करण्यासाठी साडीचे बसलेले असतात. तेव्हा आता विद्या आणि कावेरी एकमेकींना साड्या दाखवत असतात. विद्या म्हणते की हे बघा, हे काम केले ते कसं वाटतंय, चांगलं वाटतंय का विद्या बहिणी? तेव्हा विद्या म्हणते की हो हो, खूपच छान, खूप सुंदर जमलं आहे, तुम्हाला पहिल्यांदाच केलं आहे पण खूप छान जमलं आहे. तेव्हा कावेरी म्हणते की मला टेन्शनच होतं की हे मला कसं जमतंय, हे पूर्वी कधी केलं नव्हतं ना. तेव्हा आता लगेचच ती म्हणते की हो अहो, तुम्ही खरंच खूप सुंदर केले, खूपच छान, असंच करा, असं म्हणून त्या दोघी पुन्हा कामाला लागतात. तर यश त्यांच्याकडे बघत असतो. कावेरीचं आणि विद्या अगदी मन लावून घरात सगळेजण काम करत असतात. आता पौर्णिमा काकू ती पण अगदी छान मन लावून काम करत असते, परंतु फक्त मा तिथे नसते, बाकीचे सगळे आता मदतीसाठी असतात. त्यावेळेला यश आता तिथे येतो, कावेरीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला दिलासा देत म्हणतो की सगळं काही व्यवस्थित होईल, आपण करूया सगळं. तेव्हा वेळ खूप कमी असते, त्यामुळे कोणीही जराही टाईमपास करत नसतं, सगळेजण आपापल्या कामात असतात. तर इथे पौर्णिमा तिचं काम करत असताना तिचं लक्ष यमुना म्हणजेच यामीकडे जातं आणि त्याच वेळेला आता हळूच पौर्णिमा काकू आता यशला आवाज देते आणि म्हणते की बघ जरा इथे, कारण इथे यामीला डोळा लागत असतो
आणि तेवढ्यातच विद्या आणि कावेरीचं लक्ष पण तिच्याकडे जातं. आता त्या गालातल्या गालात हसत असतात. यामी इथे बसल्या बसल्या पेंग काढत असते आणि या सगळेजणी तिच्याकडे मात्र बघत असतात. तेव्हा आता यश हा यामीच्या बाजूला येतो आणि बाजूला येऊन तो तिच्याकडे हसत बघायला लागतो. आणि त्याच वेळेला आता यामीला उठवण्यासाठी यश हा बाजूला येतो आणि तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे अगदी हसत बघत असतात. आता यश येतो आणि तिकडचा ब्रश घेऊन यामिनीच्या कानाला लावतो. सुरुवातीला लावल्यावर ती पुन्हा गाढ झोपी जाते आणि पुन्हा एकदा तो तो ब्रश तिच्या कानाला लावतो. तेव्हा मात्र यामिनी उठते आणि तो म्हणतो की सॉरी, काय करणार, तुझी झोप लागली होती म्हणून तुला उठवलं. आता पौर्णिमा म्हणते की यामी चल अगं, काम चालू कर, कशाला थांबतेस. तेव्हा ती म्हणते की हो हो करते मी चालू, असं म्हणून ती काम करायला सुरुवात करते. त्यावेळेला विद्या आता खडकन उठते आणि म्हणते की अरे देवा. तेव्हा कावेरी विचारते की काय झालं विद्या बहिणी. तेव्हा ती म्हणते की बापरे, माझ्याकडचा लाल धागा होता तो संपलाय, आता काय करायचं. सगळ्यांना टेन्शन येऊ लागतं. ती म्हणते की लाल धागा तर आता प्रत्येक बऱ्याच कामाला लागणार होता. आणि मग यामिनी पण वैतागते. ती म्हणते की शिट यार, म्हणजे आपली झालेली सगळी मेहनत वाया गेली समजायचं. आता लाल धागा नाही म्हटल्यावर आपल्याला काहीच करता येणार नाही. कावेरी म्हणते की बहिणी तुम्ही पाहिलं नव्हतं का, म्हणजे खरंच याच्यात कुठेच नाही आहे का दुसऱ्या ठिकाणी वगैरे लाल धागा. तेव्हा मग विद्या म्हणते की नाही ना अगं कावेरी, कावेरी बहिणी कुठेच नाही आहे हा धागा, मला खूप काळजी वाटते. त्यावर यश म्हणतो की मी एक काम करतो, तुम्ही असे हार मानू नका, मी बाहेर जाऊन बघतो, जर कुठे दुकान उघडं असेल तर मी बघतो लाल धागा. त्यावेळेला मग लगेचच कावेरी म्हणते की हो हो बघा जा. तेव्हा यामिनी म्हणते की अरे वेडबीड लागलं आहे काय दादा तुला, आता वाजलेत किती बघ, रात्रीचे पहाटेचे 3-3:30 झालेत आणि तुला यावेळेला कुठली दुकानं बंद चालू मिळतील सांग ना मला. आता तुला गप्पच बसावं लागेल, आपली केलेली सगळी मेहनत वाया गेली समजायचं, आता काहीच कामं होऊ शकणार नाही. त्याच वेळेला अमृता तिथे येते आणि म्हणते की 1 मिनिट, म्हणजे तुम्ही सगळेजण हे काही करताय ना ते मला कळलं आहे आणि म्हणूनच तुमची मदत करण्यासाठी म्हणून मी इथे आले. तेव्हा कावेरी म्हणते की नाही, तुमच्या मदतीची आम्हाला काहीच गरज नाही, आम्ही आमचं करू, त्यामुळे तुम्ही त्यामध्ये प्लीज आता लक्ष देऊ नका. असं म्हटल्याबरोबर ती म्हणते की कावेरी अगं प्लीज माझं ऐकून तरी घे. आता मी इथे होते तेव्हा माझ्या लक्षात आलं विद्यामहिनीला लाल रंगाचा धागा हवा आहे आणि हा लाल रंगाचा धागा माझ्याजवळ आहे, त्यामुळे प्लीज हा धागा घ्या आणि तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. यश म्हणतो की तुला ऐकायला आलं नाही का, कावेरी मगाशी काय म्हणाल्या, तुझ्या मदतीची कोणतीही गरज नाही आम्हाला, त्यामुळे प्लीज तू इथून जा, आम्हाला तुझी कोणतीही मदत नको. सगळेजण चिडलेले असतात, तर यामी पण अमृतावर चिडलेलीच असते. तेव्हा मग ती म्हणते की असं काय करताय तुम्ही, मला खरंच तुमची मदत करायची आहे. मला माहिती आहे खरं तर हे सगळं जे काही घडलं आहे ना, या साड्यांचा जो काही लॉस झाला आहे तो माझ्यामुळेच झाला आहे, माझ्या मूर्खपणामुळे, परंतु ते आता मला माझी चूक कळली, मला पश्चाताप होतो आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही या साड्या घ्या ना आणि प्लीज असं करू नका. तुम्हाला मदत हवी आहे तर घ्या, हवी तर मी माझ्या मनानेही मदत करायला तयार आहे, परंतु सध्या तरी ह्या लाल धागा घ्या, त्याने तुम्हाला मदतच होईल आणि जर लाल धागा कुठेही नाही मिळाला तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच आता वेळ मारून घेण्यासाठी उद्यावर फंक्शन आलं आहे तर प्रॉब्लेम नको, यासाठी हा फंक्शनसाठी लाल धागा द्या, प्लीज तुम्ही माझं ऐका जरा, असं करू नका. असं यामिनी आता बघत असते रागाने, पण अमृता जीव तोडून त्यांना सांगत असते. तेव्हा आता विद्याला लक्षात येतं की जरीही यामिनीसोबत आपण बोलत नसलो, तिच्या जवळ जाणार नाही, तरी पण नक्कीच लाल धाग्याची मदत घेऊ शकतो, कारण की वेळ खूप कमी. तेव्हा मग यामिनीला बघतच ती म्हणते की ॲक्च्युली काय आहे ना त्याचं दादा, की आपल्याकडे खूप वेळ कमी आहे, थोड्याच वेळात पहाट होणार आणि आपल्याला जावं लागणार, त्यामुळे मी काय म्हणते की आपण हा लाल रंगाचा धागा वापरला कामासाठी तर काहीच प्रॉब्लेम नाही ना, म्हणजे हा धागा आपण वापरूया आणि आपलं काम तर आपल्याला करता येईल. अमृताची मदत नाही घ्यायची, पण निदान हा लाल धागा तरी आपल्याला वापरता येईल. असं म्हणून आता ती तो धागा घेऊन येते आणि पुन्हा जागेवर उभी राहते आणि म्हणते की चला आता पुन्हा एकदा आपण आपलं काम सुरू करूया. अमृता म्हणते की खरं तर मला तुम्हाला मदत करायची होती, पण तुम्हाला ते आवडणार नाही. तेव्हा कावेरी तिच्याकडे रागाने बघते आणि अमृता आता तिथून धावत धावत आपल्या रूममध्ये निघून येते. रडण्याचं नाटक करत म्हणते की कितीही सांगू तरीही मला सगळ्यांचा माझ्यावर विश्वास का बसत नाही, पश्चाताप होतोय मला जे काही घडलंय त्याचा. असं म्हणून ती दरवाजा बंद करून बोलते आणि तिच्या रूममध्ये येऊन आता बसते आणि हसत असते. डोळे पुसत्याने म्हणते की तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला मी इथे शांतपणे बसू देणार आहे, काही झालं तरीही हा जो सगळा काही त्रास आहे ना तो मला झाल्याशिवाय तुम्ही गप्प बसणार नाही. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची,
काही झालं तरीही सध्या मी मदत केली आहे विद्या तुला, परंतु विद्या आणि कावेरी तुमच्या दोघींचाही बिझनेस आणि हे घर उद्ध्वस्त करण्यासाठीच मी परत या घरात आली आहे. किती काही झालं तरीही मी माझं मोटिव्ह विसरलेले नाही, असं ती बोलून दाखवत असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांची कामं आटोपलेली असतात आणि कावेरी, विद्या आणि बाकीचे सगळे तयार होऊन छान येतात. आणि विद्या तिचं सगळं सामान घेतलं आहे का ते सगळं चेक करत असते. आधी चिकूला इथे खेळवत असते. त्यावेळेला आता चिकूला बघतच कावेरी म्हणते की ठीक आहे, चिकू खेळतोय. मग कावेरी विद्याला विचारते की वहिनी, ते दही विरजण लावून ठेवलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवलं का? तेव्हा ती म्हणते की हो ठेवलं आहे. नंतर विद्या विचारते की कावेरी बहिणी, आमटी उकळत होती, तुम्ही तिला झाकण ठेवलं का? तेव्हा ती म्हणते की हो, गॅस बंद करून झाकण ठेवले. मग दोघीजणीही असं काम आवरत असतात. पौर्णिमा म्हणते की बघितलं वहिनी, आपल्या दोन्ही सुना या घरातलं सगळं काम आटपून जात आहेत. घरात एकही काम शिल्लक ठेवलं नाही बरं का त्यांनी. तेव्हा मा बोलते की हो, तेच अपेक्षित आहे पौर्णिमा आपल्याला. तेवढ्यातच आता यश येतो. तो म्हणतो की चला निघायचं ना, तयारी झाली आहे. तेवढ्यातच आता चिकू असतो. कावेरी म्हणते की आता मुलांचं काय करायचं, पण चिकूचं वगैरे लहान मुलांना कसं सांभाळायचं? तेवढ्यातच आता पौर्णिमा म्हणते की अगं, चिकूची काळजी करू नका, मी आहे ना, मी चिकूला सांभाळेन हा माझ्या, असं म्हणून ती चिकूला ताब्यात घेते. तेवढ्यातच तिथून आता अमृता येते आणि कावेरीला विचारते की कावेरी, मी पण येऊ का तुमच्या फंक्शनला? मलाही तुमच्या इव्हेंटला येण्याची खरंच खूप अशी गरज वाटते, खरंच खूप आनंद होईल मला आल्यावर. असं म्हटल्यावर आता कावेरी तिच्याकडे रागाने बघतच राहते आणि तिला काहीच उत्तर देत नाही. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आता जो त्या फॅशन इव्हेंटचा सूत्रसंचालक असतो, तो आता सगळी कॉमेंट्री करत असतो आणि म्हणतो की आता थोड्याच वेळात आपल्या समोर कार्यक्रम सुरू होणार आहे. तेव्हा मग आता कावेरी आणि विद्या दोघीजणीही मॉडेल्सकडे येतात आणि मॉडेल्स विचारतात की आमचे कॉस्ट्युम्स कुठे आहेत? तेव्हा कावेरी म्हणते की हेच आहेत तुमचे कॉस्ट्युम्स, ह्या साड्या तुम्हाला वेअर करायच्या आहेत फॅशन शोसाठी. तेव्हा आता त्या बायका म्हणतात की नाही, अजिबात नाही, आम्ही अशा या मिडल क्लास साड्या अजिबात वेअर करणार नाही आहे, या शोसाठी आम्ही हे कपडेच वापरणार नाही. असं म्हटल्यावर आता इथे विद्याला आणि कावेरीला फार मोठा झटका बसतो. दोघीही काय करावं हा विचार करत असतात. तर इथे आता यशने मोठी युक्ती केलेली असते. यश म्हणत असतो की आता सगळ्या जणांसमोर आपण मराठमोळ्या संस्कृती सुरू करणार आहोत आणि मराठमोळी फॅमिली तुमच्या पुढे फंक्शन करत आहे. त्यावेळेला आता कावेरी समोर आलेली असते आणि तिचा जो मराठमोळा लूक असतो तो पाहून स्पर्धक फारच खुश होतात. परंतु सगळी फॅमिली ही त्यांचा रॅम्पअप करते आणि ते जज म्हणतात की तुम्ही तुमची मराठी संस्कृती आणि फॅमिली दाखवत होतात, पण मराठी संस्कृती सगळ्यात महत्त्वाची आई ती कुठे दिसली नाही. त्यावर आता यशला काय बोलावे कळतच नाही. आता आई कुठून आणायची हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तर आता ऐनवेळेला येऊन ही कावेरी आणि यशला मदत करेल का या फंक्शनमध्ये, हे पाहणं अगदी रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.